देवाभाऊ आणि अजितदादांची मैत्री आजही अर्थसंकल्पाच्या दिवशी दिसून आली. आज दादा जाऊन 1 महिना होऊन गेला, तरी देखील दादांच्या आठवणीत आज देवाभाऊंनी पिंक कलरचं जॅकेट घातलं होतं. मित्रांनो, काही-काही गोष्टी छोट्या असतात, ऑब्झर्व्ह करण्यामध्ये पण छोट्या असतात, परंतु ह्या छोट्या गोष्टीच खूप मोठा मेसेज देतात. मित्रांनो, गेल्या 20 ते 25 वर्षापासून ही मैत्री होती, हे ओळख होती. राजकीय आरोप झाले, प्रत्यारोप झाले. त्याच्यानंतर ते आरोप कुठेतरी धुडकावून लावण्यात आले दादांमधनं आणि त्याच्याच नंतर जी सत्ता आली त्याच्यामध्ये दादा आणि देवाभाऊ हे सोबत काम केले. दादा म्हणजे प्रशासन होतं आणि हे प्रशासन महाराष्ट्राच्या या राजकारणाला एक बळ देणारं प्रशासन होतं. ज्या प्रकारे त्यांचा राजकारणावरती ओढ होता, ज्या प्रकारे ते राजकारणामध्ये सक्रिय होते आणि ज्या प्रकारे अर्थसंकल्प ते मांडायचे. मित्रांनो, 11 वेळा या महाराष्ट्राने हा अर्थमंत्री पहिला होता, की ज्याने या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. आज दादा जरी नसले, तरी या दादांची जी पण कामे आहेत, त्यांचा मित्र पार पाडतोय, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, देवाभाऊ हे आज सिद्ध करत आहेत त्यांच्या मैत्रीला. दादा गेल्यावरती या सगळ्या जबाबदारी त्यांनी हातात घेतल्या. अर्थमंत्री गेल्यावरती त्यांचे जे पण कामं हातात घेतली आणि ही सर्व कामं आज या दालनामध्ये, विधिमंडळाच्या दालनामध्ये देवाभाऊ कर्तव्यपूर्व, मैत्रीपूर्व आपल्या मैत्रीची ताकद या जगाला दाखवून देतात आहे, या महाराष्ट्राला दाखवून देतात आहे, की माझा मित्र, माझा भाऊ जरी गेला असला, तरी त्याची कामं जे पण आहेत, ती माझी जबाबदारी आहे. आणि आज अर्थसंकल्प सादर देवाभाऊ त्यामुळे करत आहेत आणि दादांना कुठेतरी समाधान वाटेल त्यांच्या ह्यांना, त्यांच्या लोकांना समाधान वाटेल, असं काम हे देवाभाऊंनी आज केलेलं आहे. आणि याच्याचमुळं मित्रांनो, ज्या पण गोष्टी आज आपल्याला दिसल्या, देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व मित्रांनो. महिन्याभरातच त्यांनी सगळी कामे हातात घेऊन व्यवस्थितरित्या अर्थसंकल्प मांडतायत आज. आज अर्थसंकल्पाची चर्चा संपूर्ण भारतात आहे महाराष्ट्राच्या. शेतकऱ्याचे प्रश्न असतील, सर्व प्रश्न त्यांनी व्यवस्थित पाहिले, हाताळले. महिनाभरात त्यांनी अभ्यास केला आणि तुम्ही विचार करा मित्रांनो, 1 ते 1.5 वर्ष एखादा व्यक्ती त्या पदावरती असल्यावरती त्याची सगळी कामे अचानक त दगावल्यावरती त्यांची जी कामे आहेत, ती आपल्यावरती घेऊन ती परिपूर्णपणे पार पाडणं हे खूप कमी नेते असतात आणि हे हुशार नेते करू शकतात आणि हे देवेंद्र फडणवीस करून दाखवतात आहे. अर्थसंकल्प त्यांनी आज मांडला, त्याच्यामध्ये सर्व प्रश्न सर्वसामान्य जनतेपासून शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांचे प्रश्न जे आहे, ते सॉल्व्ह करण्याचा कुठेतरी प्रयत्न हे देवाभाऊंनी केलं. दादांनी जे करून ठेवलं होतं ते वाचलं. काय असेल त्याच्यामध्ये ॲड केलं. सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करायचं हे आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलेलं आहे. आणि मैत्री काय असते, की तू जरी गेला तरी तुझी कामं माझी आहेत आणि ती मी पूर्ण करणार, याचा संदेश आज देवाभाऊंनी दिला. त्यांचा पिंक कलरच्या जॅकेटमधनं दिसून आलं. विधिभवनाच्या ज्या घोषणा होत्या त्याच्यामध्ये या अर्थमंत्र्याच्या ज्या पण आठवणी आहेत त्या दिसून आल्या. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सगळ्या गोष्टी आज या अर्थसंकल्पामधनं दिसून आल्या. नक्कीच मित्रांनो, देवाभाऊंनी ज्याप्रमाणे मैत्रीचं एक रूप या जगासमोर मांडलंय, ते अविस्मरणीय आहे. आणि एक काय म्हणतात त्याला, सच्चा मित्र, खरा मित्र काय असतो, हे आज देवाभाऊंनी दाखवून दिलेलं आहे. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.